नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमामध्ये मी सेलिब्रिटी अँकर रमाकांत सुतार आपले मनापासून स्वागत करतो. आत्ताच काही बऱ्याच वर्षानंतर महानगरपालिका निवडणूक आता जाहीर झाली आहे. त्यांचे प्रचारही सुरू झालेला आहे आणि काही दिवसांनंतरच आता जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकाही जाहीर होतील. या सगळ्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आम्ही काही दिग्गज उमेदवारांशी मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा करणार आहोत. तर आज मी आहे खेड शिवापूर येथे आणि आज माझ्या बरोबर आहेत 2014 पासून भारतीय जनता पक्षात पूर्ण वेळ कार्यरत असलेले पदवीधर आघाडी जिल्हाध्यक्ष, पुणे जिल्हाध्यक्ष माननीय श्री दीपक शंकर राजपूत. राजपूत साहेब नमस्कार. 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 मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. राजपूत साहेब, आपण एवढे उच्च शिक्षित आहात, एवढं शिक्षण तुम्ही सगळं प्रचार करत आहात, प्रसार करत आहात आणि उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे न जाता तुम्ही समाज कार्याकडे कसं वळालात, आधी ते आम्हाला लोकांना सांगा. खरं तर मी 2000 साली बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर खरं तर मेकॅनिकल क्षेत्रामध्ये खूप मोठा स्लॅक त्या ठिकाणी होता. पण मी छोटंसं वर्कशॉप त्या ठिकाणी चालू केलं होतं. ते काम करत होतं मी, किंवा अनेक कंपन्यांकडनं सुद्धा मला खूप अशी ऑफर होती. अनेक कंपन्यांमध्ये मी काही काळ नोकरी सुद्धा केलेली आहे. पण एक मला जाणवलं की माझा आनंद हे नोकरी किंवा याच्यामध्ये नाहीये. तर प्रत्येक व्यक्ती हा आपला आनंद शोधण्यासाठी काही ना काहीतरी करत असतो. काहींना पैसे कमवण्यामध्ये जास्त रस असतो, काहींना गाड्या घोडे घेण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. तर मला वैयक्तिक हे करत असताना मला असं वाटलं की मला थेट समाजाची सेवा म्हणजे करायला जास्त त्या ठिकाणी आवडायचं आणि त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि मला आजही समाजाची सेवा करण्यासाठी मध्ये खूप मला आनंद त्या ठिकाणी मिळतो. त्यामुळे मी समाजसेवेमध्ये त्या ठिकाणी आलो. खूप खूप धन्यवाद सर. राजपूत साहेब, समाजाची सेवा करत असताना समाज आणि सामाजिक जे कार्य आहे किंवा जनतेच्या विकासाची जी प्रेरणा आहे ती नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? खरं तर 2014 साली देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने काम करत होते, किंवा त्यांची मी मुख्यमंत्री असताना सुद्धा खूप वेळा त्यांचे इंटरव्ह्यूज बघितलेले आहेत, त्यांची कामाची पद्धत बघितलेली आहे. आणि जसे ते 2014 साली पंतप्रधान या देशाचे झाले त्यावेळेस मी आमचे पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दिवंगत गिरीजी बापट यांच्या उपस्थितीत मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन, त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2014 पासून सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करतोय, समाजसेवा त्या ठिकाणी करतोय आणि मला स्वतःलाच त्यामध्ये आनंद त्या ठिकाणी मिळतो. प्रेरणा जी आहे ती प्रेरणा खूप अशी दिग्गज जे आजचे सत्ताधारी पक्ष आहे, पक्षातले आज मोदी जे आहेत त्यांची तुम्ही प्रेरणा घेऊन हे सगळं तुम्ही आजचा जो तुमचा समाजसेवेचा जो वसा तुम्ही घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं खरंच अगदी अभिनंदन. आणि हे सगळं समाजकारण किंवा समाजसेवा करत असताना राजकारण आणि समाजकारण या दोन्हीकडे तुम्ही कसं पाहता? आता असं आहे की भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, घटना लिहिली, त्यावेळेस एकदा महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांचं अशी चर्चा झाली की आधी समाजकारण का आधी राजकारण, म्हणजे बदल कुठला घडवायचा,
सामाजिक बदल हा आधी करायचा का राजकीय बदल हा आधी करायचा. तर मला असं वाटतंय की समाजकारण आणि राजकारण या दोन्हीही सायमल्टेनियस चालणाऱ्या गोष्टी आहेत आणि दोघांचीही त्या ठिकाणी गरज असते. त्यामुळं समाजकारण आणि राजकारण मला असं वाटतंय दोन्हींची आवश्यकता विकासाच्या दोन्हींची आवश्यकता त्या ठिकाणी आहे असं मला वाटतं. म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे एकमेकांवरती अवलंबून असली अगदी बरोबर. दोन्ही खांब आहेत, दोन एक पुढे म्हणजे आपण त्याला म्हणतो की दोन एक स्तंभ आहेत. हो. आता हे माझ्या हातात तुमचं प्रचार पत्रक आहे राजपूत साहेब. हा. आणि या प्रचार पत्रकामध्ये तुमचे काही संकल्प तुम्ही मांडलेले आहेत. हो. तर त्याच्यामध्ये तुम्ही जो आपला जो इथला जो केडशिवापूरचा जो प्रभाग आहे, जो भाग आहे सगळा, या भागातील काही 10,000 महिला आणि पुरुष कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन तुम्ही त्यांचा आत्मनिर्भर करणार आहात. हो. हे तुम्ही कशी संकल्पना मांडणार आहात किंवा काय करणार आहात? खरं तर गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ IT ह्या संगणक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून 2001 पासून मी खेड शिवापूर तसेच भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षित त्या ठिकाणी करत आलोय. 24 वर्षाचा संगणक प्रशिक्षणाचा अनुभव असेल किंवा सामाजिक कार्याचा त्या ठिकाणी अनुभव असेल तर त्यामध्ये आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, भागातील 10,000 महिला किंवा पुरुषांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करणार असं आम्ही संकल्पपत्रामध्ये आमच्या म्हटलेलं आहे. आता ते नेमकं कसं करणार आहे आम्ही, तर त्याच्या संदर्भात तुम्हाला सांगतो की दरवर्षी ग्रामपंचायतीला प्रशिक्षणासाठी 10 लाख रुपयाचा निधी हा त्या ठिकाणी उपलब्ध असतो. इनफॅक्ट ती ग्रामपंचायत त्या ठिकाणी करते नाही करते त्यांच्या इच्छाशक्तीवरती ते अवलंबून असतं. पण जर आपण दरमहा 20 विद्यार्थी जर एका ग्रामपंचायतीचे आपण पकडले, मग त्यामध्ये काही महिला असतील, काही तरुण असतील, पुरुष असतील की ज्यांना व्यावसायिक प्रशिक्षण घ्यायचं असेल, ज्यांना शिवणकाम शिकायचं असेल, काहींना कॉम्प्युटर शिकायचं, त्यांची इच्छा ज्या क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्राचं प्रशिक्षण हे त्यांना जर आपण एका गावातील म्हणजे एका ग्रामपंचायतील 20 लोकांना जर आपण त्या ठिकाणी प्रशिक्षित केले तर साधारणपणे एका वर्षामध्ये 240 म्हणजे 20 गुणिले 12 240 एवढे विद्यार्थी त्या ठिकाणी प्रशिक्षित होतील. जर आपण 5 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं किंवा 11 ग्रामपंचायतीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं एका वर्षाचं 240 गुणिले 11 जर आपण केलं तर साधारणपणे 2640 एवढे विद्यार्थी हे 11 ग्रामपंचायतीमधून प्रशिक्षित होतील. आणि जर 5 वर्षाचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 2640 गुणिले जर 5 आपण केलं तर 13,200 एवढ्या महिला, पुरुष, तरुण, तरुणी त्या ठिकाणी दरमहा जर 5,000 रुपये जर आपण फक्त त्यांना प्रशिक्षणासाठी जरी दिले तरी त्या ठिकाणी 13,200 एवढ्या तरुणांना, पुरुषांना आपण त्या ठिकाणी प्रशिक्षित करू शकतो, त्यांना स्वावलंबी बनवू शकतो, त्यांना आत्मनिर्भर करू शकतो. फक्त हा 13,200 जो आकडा आहे तो याच्या पुढेही जाऊ शकतो. जर स्थानिक ग्रामपंचायतीची त्या ठिकाणी इच्छाशक्ती असेल तर हा दरमहा 20च्या ऐवजी आपण 30 किंवा 40 अशा विद्यार्थ्यांना सुद्धा आपण प्रशिक्षित करू शकतो. अतिशय हा चांगला मुद्दा आम्ही आमच्या संकल्पपत्रामध्ये त्या ठिकाणी मांडलेला आहे. खरे सर की 10,000 महिला आणि पुरुष कौशल्य आधारित प्रशिक्षण देऊन तुम्ही हे सगळं जो आत्मनिर्भर करणार आहात, खरंच हा जो संकल्प आहे खरंच स्वागतार्ह आहे. धन्यवाद. सर, हारवी ते कोळेवाडी हा जो रस्ता आहे याबद्दलचा व्हिडिओ तुम्ही आता फेसबुकला टाकलाय. आणि नेमका तो व्हिडिओ काय सांगतोय, काय सांगायचं त्याच्यामधून? आता खरं तर आपण जर पाहिलं तर पुणे सातारा रोडला ही नऱ्याचा ब्रिजचं आपण बघता की तिथं अतिशय वाहतूक कोंडी त्या ठिकाणी होते. आणि आमच्या भागातील लोकांना त्या ठिकाणी हायवे शिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी नाहीये. तर हा रस्ता कोळेवाडी ते आरवी तानाजीनगर हा रस्ता जर त्या ठिकाणी झाला तर आमच्या या शिवगंगा खोऱ्यातील विद्यार्थी असतील, शेतकरी असतील किंवा दररोज पुण्यामध्ये कामाला जाणारे काही तरुण वर्ग असेल त्यांच्यासाठी एक पर्यायी मार्ग म्हणून, तसेच आमच्या भागामध्ये खूप मोठ्या संख्येने आता
कंपन्यांची त्या ठिकाणी कंपन्या येत आहेत खूप मोठ्या संख्येने. तर त्या कंपन्यांची लोक सुद्धा कामाला शहरातून आमच्या भागामध्ये येत आहेत. तर त्यांना सुद्धा एक पर्यायी मार्ग हा उपलब्ध होणार आहे. तर त्यामुळं आम्ही त्याचा पत्रव्यवहार देखील माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील, अजितदादा पवार असतील यांच्याबरोबर आम्ही लेखी आमची पत्र त्या ठिकाणी दिलेली आहेत. शिवाय ग्रामपंचायत सुद्धा त्या ठिकाणी काम करते. ग्रामपंचायतीतील काही लोक सुद्धा त्या ठिकाणी पत्रव्यवहार त्या ठिकाणी चालू आहे. पण याला पाठपुरावा आवश्यक आहे आणि इच्छाशक्ती आवश्यक आहे आणि हा रस्ता हा 100% आपण करणार, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने नक्कीच सर, तुमच्या माध्यमातून हा रस्ता नक्की होणार. धन्यवाद. राजपूत साहेब, हा. या शिवापूरमध्ये हा. म्हणजे सुसज्ज ट्रॉमा सेंटर हम्म. किंवा ग्रामीण रुग्णालय जे उभारण्यासाठी तुम्ही जो सातत्याने पाठपुरावा करत आहात, तो कशा पद्धतीने आणि कुठपर्यंत आता तो पाठपुरावा आलेला आहे? खरं तर ट्रॉमा सेंटर हे आता आमच्या शिवापूर गावामध्ये PHC म्हणजे पब्लिक हेल्थ सेंटर म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यासाठी जमीन वगैरे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि त्याच जमिनीमध्ये जर ट्रॉमा सेंटर जर झालं तर त्यामध्ये तुम्हाला सोनोग्राफीची सुविधा असेल, सिटी स्कॅनची सुविधा असेल, किंवा समजा आसपास जर अपघात घडले तर इन्स्टंट त्या ठिकाणी डॉक्टरांची उपलब्धता असेल. ट्रॉमा सेंटरचा अर्थ असा आहे की 24 तास चालणारं 100 बेडचं मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या ह्या मधल्या लोकांना त्या ठिकाणी 24 तास चालू असलेलं एक ट्रॉमा सेंटर जर या ठिकाणी उपलब्ध झालं किंवा चालू झालं तर एक खूप चांगली सुविधा आरोग्याच्या दृष्टीने ही आमच्या शिवंगा खोऱ्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या संकल्पपत्रामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की आम्ही येत्या काही काळामध्ये जे काय त्रुटी असतील त्याचा पाठपुरावा करून, जे काय पत्रव्यवहार असतील ते पत्रव्यवहार करून लवकरात लवकर ट्रॉमा सेंटर उभारण्यासाठी आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. याचा अर्थ असा आहे की जर ट्रॉमा सेंटरमध्ये जर समजा सोनोग्राफी ही सुविधा जर त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर आमच्या भागातल्या काही गरोदर महिला आहेत तर त्यांना दर महिन्याला सोनोग्राफीसाठी पुण्याला जायला लागतं की आणि त्याला साधारणपणे 1,000 रुपयेच्या खाली मला नाही वाटत कोण सोनोग्राफीचे पैसे घेत असेल. 1,000 रुपये घेतात. तर त्यामुळं जर ट्रॉमा सेंटर आपलं झालं तर त्या ठिकाणी गरोदर महिलांना सोनोग्राफीची सुविधा ही पूर्णपणे त्या ठिकाणी मोफतच मिळणार आहे. त्यामुळे महिलांचाही त्या ठिकाणी खूप फायदा होणार आहे. सुंदर संकल्प आहे सर. सर, आता जे भागातील ज्या काही कंपन्या येणार आहात, करेक्ट, कंपन्या येत आहेत आणि उच्च दाब उपकेंद्र हे लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही शासन दरबारी जो पाठपुरावा करत आहात, नेमका तो कुठपर्यंत आलेला आहे? हा, आता आपण सर्वांना या निमित्तानं सांगतो की आमच्या खेड शिवापूर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता कंपन्या यायला लागलेल्या आहेत आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणात वीज लागते. तर ती वीज आता सध्याच्या घडीला आता सेपरेट फीडर त्या ठिकाणी आहे. खरं तर शिवापूर मध्ये 2 फीडर आता उपलब्ध आहेत. एक कात्रज फीडर आहे आणि दुसरा कल्याण फीडर आहे आणि या दोन्ही फीडर मधून त्या ठिकाणी विद्युत पुरवठा कंपन्यांना केला जातो. पण जी वीज आता कंपन्यांना आता दिली जाते ती वीज त्या लोकांना कमी पडते. तर त्यामुळे त्यांची डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांचं प्रोडक्शन असेल हे मला असं वाटतं कुठंतरी त्याला कुठंतरी गालबोट त्या ठिकाणी लागते. त्यांचा व्यवसाय थोडक्यात कमी होतोय. तर मला असं वाटतं की जर उच्च दाबाचं जर उपकेंद्र जर आपल्या भागामध्ये झालं इन द सेन्स हे ऑलरेडी मंजूर आहे. वेळू या गावामध्ये जे कात्रज बोगद्याकडून येणारी जेवढ्या कंपन्या आहेत तर त्यांना सेपरेटच फीडर त्या ठिकाणी जर उपलब्ध झाला आणि त्याच्या जे काही तांत्रिकदृष्ट्या ज्या काही कमतरता राहिलेल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी इच्छाशक्ती आवश्यक असते. त्यामुळं आम्ही तिथं म्हटलेलं आहे की ह्या कंपन्यांचा सुद्धा त्या ठिकाणी फायदा होण्यासाठी
म्हणजे कंपनी जर वाढली तरच तिथं आमच्या भागातले जे कामगार आहेत ते कामगार त्या ठिकाणी जाणार आहेत, तिथं त्यांना पगार चांगला मिळणार आहे, त्यांचा फायदा झाला तरच आमच्या भागातील कामगारांचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे. तर त्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी उच्च दाब उपकेंद्रासाठी प्रयत्न करतो आहोत. राजपूत साहेब, हा. तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा. जे आहे ते अग्निशमन केंद्र हा. आणि जे आधुनिक यंत्रणा जो तुम्ही उभे करणार आहात त्याचं कसं नियोजन आहे? त्याचं असं आहे की मध्यंतरी म्हणजे गेल्या वर्षीच होय. आमच्या इथं एक कलरची कंपनी होती. त्या कंपनीमध्ये आग लागली आणि अक्षरशः अख्खी कंपनी जळून खाक झाली. आणि असं होऊ नये आणि त्यांनी कसं आता फोन केल्याच्या नंतर पुणे शहरामध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. इथं पोहोचण्यासाठीच त्यांना कमीत कमी 1 तास तर 1.5 तास तो लागूनच जातो कसल्याही परिस्थितीत. आणि आग म्हटल्यावरती काय 1 सेकंद सुद्धा कोणासाठी थांबू शकत नाही. तर त्यामुळे जितक्या लवकर असेल तेवढ्या लवकर सुविधा आपण जर त्यांना देऊ शकलो, या भागामध्ये जर देऊ शकलो, त्या सुविधा जर आपण उपलब्ध करू शकलो तर मला असं वाटतंय की फक्त कंपन्यांनाच नव्हे, ती आग कुठं लागेल काय आपल्याला सांगता येणार नाही. कुठेही घरामध्ये सुद्धा आग लागू शकते. आता मोठमोठ्या बिल्डिंग होत आहेत, वनामध्ये, शेतीमध्ये कुठेही काही होऊ शकतं. तर अशा दुर्घटना घडू नये तर त्यासाठी आमचा प्लॅन असा आहे की फोन केल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये अग्निशमनची गाडी ही त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. त्याच्यासाठीचा पाठपुरावा गेल्या अनेक वर्षापासून मी स्वतः त्या ठिकाणी करतोय आणि हे सुद्धा आता पूर्णत्वास काही दिवसांनी येईल, आपल्या कानावर हे येईलच असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. खूप छान, खूप छान. राजपूत साहेब, प्रधानमंत्री जलजीवन मिशन अंतर्गत जी काही कामे तुम्ही पूर्णत्वास नेताय तर त्याचा तुम्ही कसा प्रयत्न करताय? प्रधानमंत्री जलजीवन मिशन ही योजना खरं तर केंद्राची आहे. माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी आपल्याला ही योजना दिलेली आहे. प्रत्येक घरामध्ये 24 तास नळाचं पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनातून ही योजना त्या ठिकाणी आहे. आता मी 2016 साली गुंजवणी चाफेट धरण आहे, तर गुंजवणीचं पाणी हे शिवगंगा खोऱ्यामध्ये आणण्यासाठीचा म्हणजे सक्रिय लढा हा त्या ठिकाणी गुंजवणीचं पाणी आणण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी देत होतो. आणि मी स्वतः त्या ठिकाणी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी घेतला. गुंजवणी विरोधी समिती त्या ठिकाणी गुंजवणीच्या पाण्यासाठी पाणी समिती त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्या समितीमध्ये मी होतो. शिवगंगा खोऱ्यामध्ये सुद्धा पाण्याची समिती एक त्या ठिकाणी तयार करण्यात आली. दिवंगत आमचे आबा लांडगे हे सुद्धा त्या समितीमध्ये होते. आमचे मित्र संदीप मुजुमले सुद्धा त्या समितीमध्ये होते. तर आम्ही कुठलंही राजकीय हे न करता आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि पाण्यासाठी शिवगंगा खोऱ्यामध्ये पाणी आणण्यासाठीचा लढा आम्ही त्या ठिकाणी चालू केला होता. खरं तर आमच्या शिवगंगा खोऱ्यामध्ये 1200 हेक्टर जमीन अशी आहे की ती अजून त्या ठिकाणी पाणी पोचलेलं नाही. हा, तर ती जर आपण ओलिताखाली जर आणली असती तर मला असं वाटतं या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ झाला असता. खूप पाठपुरावा केला पण आपल्याला त्यामध्ये म्हणजे फक्त पिण्यासाठी पाणी उपलब्ध झालं. त्यामुळे आता ही योजना चालू झालेली आहे. कोंढणपूर येथे प्रमुख म्हणजे मेन टाकी त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि तिथून या सगळ्या गावांना पाणी पुरवठा हा जलजीवन मिशनच्या अंतर्गत त्या ठिकाणी होणार आहे आणि काही दिवसातच ते काम खरं तर पूर्ण होईल. मी स्वतः त्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी आता राहिले ज्या ठिकाणी राहिलं असेल तर त्या ठिकाणी राहिलं असेल तर त्या ठिकाणी पाठपुरावा करून आपण ते काम पूर्णत्वाकडे कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण वाटचाल चालू केलेली आहे. नक्कीच तुमच्या प्रयत्नाने यश मिळणार आहे. धन्यवाद. शिवापूर येथील काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराची जी काही तुमची त्वरित सुरुवात करण्यासाठी जी काही पाठपुरावा तुम्ही केलाय तर नेमका तो काय आहे की उपबाजार हा? आता असं आहे की आमच्या भागातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकण्यासाठी
मार्केट यार्डला म्हणजे पुण्याला जावं लागतं. जावं. आता आमच्या शिवापूर गावामध्ये 5 एकरचं क्षेत्र हे एपीएमसीला म्हणजेच मार्केट यार्डला ऑलरेडी दिलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जर मार्केट यार्ड जर झालं तर आमच्या भागातील शेतकऱ्यांचा शेतमाल हा इथलं इथंच त्यांना विकता येईल आणि त्यासाठीचे खूप चांगलं मार्केट या ठिकाणी उपलब्ध होईल. त्यासाठीचा पाठपुरावा आपण गेल्या अनेक वर्षापासून करतोय आणि या ठिकाणी मार्केट यार्डच व्हावं त्यासाठी महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा एपीएमसीला पुढील 30 वर्षासाठी ही 5 एकर जागा विकसित करावी अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं काही दिवसांनी ते काम सुद्धा सुरू होईल. आता एपीएमसीची जी काही समिती आहे त्या अनुषंगाने निर्णय घेतील आणि काम चालू करतील. पण त्याचा पाठपुरावा करणं आवश्यक आहे, तिथपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे, त्यांना सांगणं आवश्यक आहे की असं असं आहे, का दिरंगाई चालू आहे, काय त्याच्यामध्ये अडचणी आहेत. तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्या कामामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालून ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत एवढं आपण सांगतो. राजपूत साहेब, हाही संकल्प जो आहे तुमचा की शेतकऱ्यांचा विचार तुम्ही करता, इथल्या बाजारपेठेचा विचार करता, हाही संकल्प तुमचा खरंच खूप स्तुत्य आहे. हो राजपूत साहेब, मंडल अधिकारी कार्यालय जे आहे म्हणजे तहसील किंवा महसूल सेवाचं जे कार्यालय आहे ते शिवापूरमध्ये सुरू करावे यासाठी तुमचे खूप प्रयत्न सुरू आहेत. तर कुठपर्यंत तो पाठपुरावा झालेला आहे? आता असं आहे की महसूल सेवा म्हणजे आमच्या भागातील लोकांना उत्पन्नाचे दाखले पाहिजे असतात, नॉन क्रिमी लेअर पाहिजे असतं. तर ह्या सगळ्यांच्या सेवा घेण्यासाठी कसं असतं की तलाट्यांचा चौकशी अहवाल असतो आणि तलाट्यांचा चौकशी अहवाल मिळाल्याच्या नंतर सर्कलचा चौकशी अहवाल त्या ठिकाणी आवश्यक असतो. मग आता सर्कलचं ऑफिस आता सध्या आहे कात्रजला. आमच्या भागातली लोक काय करतात, कात्रजला जातात आणि कधी तिथं सर्कल साहेब उपस्थित असतात, म्हणजे मंडल अधिकारी उपस्थित असतात नसतात, असं म्हणजे लोकांची गैरसोय त्या ठिकाणी होते. आमच्या शिवापूर गावामध्ये 20 गुंठे एवढी जागा आम्ही मंडल अधिकारी कार्यालय आणि तलाठी कार्यालय यांना ऑलरेडी दिलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांचा सेपरेट सातबारा सुद्धा केलेला आहे. फक्त काय की पाठपुरावा करणं, ती जागा मोजून घेणं, तिथं बिल्डिंग उभी करणं, निधी उपलब्ध करणं आणि इथं निवासी तलाठी कार्यालय आणि मंडल अधिकारी कार्यालय जर इथल्या इथं शिवापूरमध्ये झालं तर मला असं वाटतं खूप चांगली सुविधा, लोकांची गैरसोय त्या ठिकाणी आपण टाळू शकू असं मला वाटतं. होणार, तुमच्या प्रयत्नानेच होणार आहे. तर काही इथल्या काही शिवापूरच्या काही भागातील काही तरुणींना बरोबर जो व्यवसायासाठी विविध महामंडळाच्या योजना तुम्ही आणि आर्थिक मदत जी उपलब्ध करून देणार आहात त्याबद्दल थोडस जरा विस्तृतपणे आम्हाला. खरं तर याच्यावरती मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतो. आपण सांगू इच्छितो की PMEGP ही योजना आहे, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, आणि त्याच धर्तीवरती CMEGP ही योजना पण आलेली आहे, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रामचा अर्थच असा असतो की रोजगार निर्मिती करणं. तर ह्या ज्या योजना आहेत ह्या योजना अजूनही ग्रामीण भागातल्या लोकांना माहित नाही. आता अण्णासाहेब पाटील हे महामंडळ आहे, ते महामंडळ मराठा समाजासाठी 10 लाखापासून ते 50 लाखापर्यंत कर्ज देते आणि त्याचं जे काय व्याज असेल ते व्याज हे महामंडळाकडून भरलं जात आहे. म्हणजे एवढी चांगली योजना असेल तर आपल्या भागामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजे. तर त्यासाठी आपण त्यांना बँकांच्या माध्यमातून आपण लोन सुविधा उपलब्ध करून देतो आणि त्याचं जे काय व्याज असेल किंवा त्याची जी सबसिडी असेल ही ह्या महामंडळांकडून त्या ठिकाणी कशी मिळवायची याचा पूर्णपणे गेल्या अनेक वर्षापासून आपण ते काम हे करतोयच ऑलरेडी. पण हे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हे त्या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं आमच्या संकल्पपत्रामध्ये हा विषय आम्ही मांडलेला आहे की भागातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठीचा आमचा पूर्णपणे प्रयत्न त्या ठिकाणी असेल. यामुळे इथले जे तरुणी आहेत त्यांचं भविष्यही उज्ज्वल आहे. अगदी
राजपूत साहेब, ग्रामपंचायतीमध्ये जे होणारी जी कामे आहेत शक्यतो ही सगळी डिजिटल आणि अगदी जलद होण्यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत? खरं तर ऑनलाईन पद्धतीनेच सगळं काम हम्म. त्या ठिकाणी चालू आहे. ग्रामपंचायतीला सुद्धा शासनाकडून सॉफ्टवेअर दिलेलं आहे. हम्म. पण मला असं वाटतंय की प्रत्येक ग्रामपंचायती जर एखादे ऍप जर तयार झालं होय होय. तर समजा मला ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी एक सूचना करायची, हम्म, हम्म, हम्म. तर त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये न येता त्यांनी त्याच्या मोबाईलवरती फक्त बटन दाबणं, मग ती मेसेज तो ग्रामपंचायतीला जाईल आणि त्याच्यावरची जी काय कारवाई असेल ती ग्रामपंचायत ही त्यांना ऑनलाईन पण उपलब्ध, त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून वा. देऊ शकते. म्हणजे जशा पद्धतीने राज्य सरकार हे आपले सेवा या एक वेबसाईटच्या portal आहे. माध्यमातून हो, पोर्टल आहे, पोर्टल आहे. तर त्या सेवाच्या माध्यमातून जी नागरिकांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देते, त्या पद्धतीने ग्रामपंचायतीची सुद्धा सगळ्या सुविधा त्या जर आपण ऍपच्या माध्यमातून जर केल्या आणि तर मला असं वाटतं आणखीन जरा सोयीस्कर आणि चांगल्या पद्धतीने काम होय होय. त्या ठिकाणी होऊ शकतं असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच नक्कीच. अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांचा जो शिक्षणाचा उच्च दर्जा आहे व आधुनिक सुविधा देऊन तुम्ही उंचावणार आहात, नेमका तो अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांचा जो शिक्षणाचा उच्च दर्जा आहे हा. नेमका काय काय संकल्पना आहे सर? आता यात असं आहे की जिल्हा परिषद शाळांची मी स्वतः त्या ठिकाणी सगळ्या ग्रामपंचायती जिल्हा परिषद शाळांना मी त्या ठिकाणी भेटी दिल्या. तर माझ्या निदर्शनास असं आलं की त्यांच्या शाळेमध्ये कॉम्प्युटर आहेत. काही शाळांमध्ये 5 आहेत, काही 2 आहेत, काही 3 आहेत. पण असं आहे की त्या शाळेमध्ये समजा कॉम्प्युटर बंद पडला असेल तर तो दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती उपलब्ध नाहीये. त्यामुळे कित्येक वर्ष झाले तो कॉम्प्युटर बंद स्थितीत तसं राहतो. आणि कसं असतं की ते शिक्षकांना हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचं हार्डवेअरचं ज्ञान त्या ठिकाणी नसतं. आता ते त्यांच्या शिकवण्यामध्ये बिझी असतात आणि अनेक वेळा काय होतं की टायमिंगला त्या ठिकाणी कॉम्प्युटरची दुरुस्ती न झाल्यामुळे म्हणजे शिक्षकांचंही दुर्लक्ष होतं त्या ठिकाणी. आणि एकदा दुर्लक्ष झालं की मग तो विषय तसाच राहून जातो, अरे बंद आहे, अरे बंद आहे. तर त्यामुळे आपण असं करू शकतो त्याच्यामध्ये की एक चांगला व्यक्ती जर त्या ठिकाणी नेमला आणि त्यांनी जर प्रत्येक महिन्याला म्हणजे जसं आपण अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट देतो तर त्या पद्धतीने जर समजा एखाद्या व्यक्तीला तांत्रिक गोष्टींसाठी तर ती एक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होईल. आणि जिथं जिथं शाळांमध्ये संगणक संख्या कमी आहे किंवा तिथं ई लर्निंग संच त्या ठिकाणी कमी आहे, त्या ठिकाणी ते आता उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक आहे. कारण आता इथून पुढचं जग हे पूर्णपणे ई लर्निंग किंवा कॉम्प्युटरच्या बेसवरतीच आधारित असणार आहे. तर त्यामुळं शिक्षण सुद्धा आता त्याच्याच माध्यमातून आता दिलं जाते. म्हणजे ई लर्निंग वरती आता संपूर्ण जग चाललंय. म्हणजे कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर तुम्हाला ई लर्निंग वरती जास्त भर द्यावा लागणार आहे. आणि जसं तुम्ही मोबाईलमध्ये युट्यूब बघता किंवा रील्स बघता, त्यातून काही ज्ञान घेता, काही चांगल्या रील्स असतात, काही वाईट रील्स असतात, अशा वेगवेगळ्या असतात. पण आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जर अशा प्रकारचे व्हिडिओज असतील किंवा ई लर्निंगच्या माध्यमातून आपण वेगवेगळं सॉफ्टवेअर असेल जर त्यांना उपलब्ध करून दिलं तर मला असं वाटतंय एक जो मोदींचा विकसित भारताचं जो स्वप्न आहे 2047चं, तर ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या या ग्रामीण भागातून मला असं वाटतं असं प्रकारचे इनिशिएटिव्ह हे त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. खरंच. त्याचप्रमाणे मी आपणास सांगतो की जिल्हा परिषदेचा शैक्षणिक म्हणजे शिक्षणाचा दर्जा जो आहे तो त्या ठिकाणी वाढला पाहिजे. आणि आज कसं झालंय की शिक्षण खूप महाग झालंय. गरीब लोकांना चांगल्या शाळांमध्ये जर समजा टाकायचं असेल तर तिथं 50,000च्या खाली आज फी राहिलेली नाही पुढल्या वर्षाची. म्हणजे 30,000पासून 50,000 पर्यंत करायची असेल तर मला असं वाटतं जिल्हा परिषद शाळा जर आपण सक्षम केली आणि त्याच्यामध्ये जर त्याचा दर्जा जर आपण उंचावला, फक्त संगणकच नव्हे तर आपण शिक्षण दर्जा जर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडासा बदल केला तर मला असं वाटतं की गरीबातला गरीब व्यक्ती हा सुद्धा त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या पाल्यांना ते त्या ठिकाणी टाकतील. आणि
म्हणजे जो शिक्षणाचा जो फरक आता जाणून येतोय की आता मोठीच लोक ज्यांच्याकडे पैसा आहे तीच लोक पुढे जात आहेत आणि गरीब लोक हे अजून मागे जात आहेत की ते कशामुळे होत आहे की गरीबातल्या गरीब मुलांना सुद्धा त्या ठिकाणी शिक्षण सुविधा आणि त्याच्यामध्ये दर्जा हा उत्तम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. म्हणजे आता ग्रामीण भागामध्ये आई वडिलांचा एवढी ऐपत नसते की चला आपल्या पोराला कम्प्युटरमध्ये कुठेतरी क्लास लावावं वगैरे त्याची फी भरणं शक्य नसतं. पण हे जर शाळेत उपलब्ध झालं तर म्हणजे विद्यार्थ्याची सेवाही होईल आणि ते शिक्षणही पुढे घेऊन जाईल. बरोबर. शेतकऱ्यांना जी अवजारे बियाणे इत्यादींसाठी पंचायत समिती आणि डीबीटी मार्फत जे काय थेट लाभ तुम्ही मिळवून देणार आहे ते कसे मिळवून देणार आहे? खरं तर आपण अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी इथं काम करतोय आणि अनेक शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही लाभ ऑलरेडी दिलेला आहे. तर कसं असतं की आता डीबीटीचा अर्थच असा असतो की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अर्थ असा आहे की थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ हे शासनाकडून त्या ठिकाणी दिला जातो. मग त्यामध्ये स्कॉलरशिप असेल किंवा त्यामध्ये तुमचं कुठल्या प्रकारचं अनुदान असेल. आधी कसं असायचं, आधी चला अर्ज भरा, प्रत्यक्ष जा, कार्यालयामध्ये जा, मग ते अधिकारी त्यांचं ठरलेलं असणार, आता बाकीच्या गोष्टी बोलत नाही, त्यांचं सगळं शेअर ठरलेलं असणार, म्हणजे भ्रष्टाचार त्या ठिकाणी असायचा. पण आता डीबीटीच्या माध्यमातून कसं होतंय की डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर झाल्या कारणामुळं लोकांना थेट लाभ उपलब्ध होतो. त्यामुळं आपण काय करतोय की अजून शेतकऱ्यांना माहित नाहीये की डीबीटी काय आहे किंवा बाबा तुम्हाला काही अवजार पाहिजेत का. शासन देतंय, शासन द्यायला बसलंय, पण एक कोणतरी असा दुवा पाहिजे, प्रोसेस ती प्रोसेस समजून घेण्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी पोचलं पाहिजे, त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही आमच्या संकल्पपत्रामध्ये त्या ठिकाणी तो मुद्दा टाकलाय. राजपूत साहेब, शासकीय लाभांपासून जे वंचित असलेले प्रत्येक घटक आहेत त्या घटकांसाठी तुम्ही खंबीरपणे जो लढा देताय तो नेमका काय आहे? आता यात असं आहे की अजूनही आता आपण जर विज्ञानाकडे जरी चाललो असलो, अख्खं जग जरी विज्ञानाकडे चाललं असलं तरी समाजातले काही घटक असे आहेत की त्यांना शासकीय लाभापासून ते वंचित आहेत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समाज असतील, तर त्या समाजातल्या लोकांना थेटपणे त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांना शासकीय लाभ उपलब्ध करून देणं. तुम्हाला सांगतो, आमच्या इथं एक कातकरी वस्ती आहे, त्या वस्तीतल्या लोकांचे आधार कार्डच नव्हते किंवा त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही आहेत किंवा अशीही काही लोक आहेत की त्यांना म्हणजे समाजापासून जरा थोडीशी दूर गेलेली आहेत. तर अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा हा पूर्णपणे प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी आम्ही तो मुद्दा त्या ठिकाणी या आमच्या संकल्पपत्रामध्ये दिलेला आहे. या भागातील काही पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा तुम्ही उभा आहात, तर काय पर्यटनाच्या नेमका काय कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यावर लक्ष देणार आहात? आता असं आहे की आमचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या माध्यमातून शिवंगा खोऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झालेली आहेत. तर त्यामध्ये आता आम्ही एकदा कल्याण गावावरून सिंहगडला पायी चालत गेलो होतो आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी सांगितलं होतं किंवा त्यांनी विधान भवनामध्ये सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता, प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी सिंहगडच्या पर्यटन वाढीसाठीचा निधी हा त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेला आहे. अण्णांच्या माध्यमातूनच ती सगळी कामं झालेली आहेत. पण मला असं वाटतं की आता जो पुणे शहराकडून येणारा जो एक मार्ग आहे, म्हणजे पूर्णपणे ट्रॅफिक जे आहे ते शहरातून सिंहगडला येते. तर मला असं वाटतंय की कल्याण दरवाजा जो आहे तो जर विकसित झाला तर इकडनं आमच्या भागातून सुद्धा कल्याण दरवाजामधून पर्यटक त्या ठिकाणी येऊ शकतात आणि इनडायरेक्टली तुम्हाला सांगतो की रस्ते एकदा झाले तर आपोआप त्या ठिकाणी पर्यटक येतात आणि जे स्थानिक नागरिक आहेत त्यांचा सुद्धा खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होत असतो. त्यांचाही काय 2-4 रुपये त्यांचं जे काय व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी मिळू शकेल.
तर त्यामुळे रोजगार एक भेटून रोजगार एक जातो. भेटून जातो. तर त्याच्यासाठी आमचे आमदार तर सतत प्रयत्नशील आहेतच, पण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पूर्णपणे होण्यासाठी त्या ठिकाणी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत. बरोबर सर. काही ऐतिहासिक काही स्थळं पण असतील ना सर आपल्या काही शिवापूर भागामध्ये, जे छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गोष्टी जपलेल्या असतील इथं, हो. त्याचंही पर्यटन स्थळामध्ये आपण तर आता आमच्या रांझे गावाचा इतिहास तर तुम्हाला होय, सगळ्यांना हो. माहितच आहे. आमच्या जवळच रांझे गाव आहे. हो. तिथेही खूप म्हणजे खूप जुनी अशी मंदिरं आहेत. आमचा शिवापूर वाडा असेल तिथेही आमचे म्हणजे महाराज तिथं वास्तव्यास होते याचा पुरावा देखील आता लिखित स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, राजमाता जिजाऊंनी आमच्या या शिवगंगा नदीवरती स्वराज्यातलं पहिलं धरण बांधलं वा वा. आणि त्या धरणातला गाळ काढण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. वा, खूप मोठा. वा. मी तुम्हाला सांगतो 2020-21 ला म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून आणि ते काम सुरू होतं. माझे मित्र दिवंगत शरद गुजर आणि मी दोघांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला होता आणि जवळजवळ 2 किलोमीटर पर्यंतची जी नदी ही कुणाकडनंही 1 रुपया वर्गणी न घेता PMRDचे अध्यक्ष त्या ठिकाणी होते गिरीजी बापट साहेब, त्यांनी आम्हाला वा. मदत केली होती. नाम फाउंडेशनचे आपले नाना पाटेकर साहेब. त्यांनी सुद्धा आम्हाला मदत केली होती आणि जवळजवळ 2 किलोमीटर पर्यंतची नदी आम्ही सगळी स्वच्छ केली. खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाली. एकदा कधीतरी आहे ना तुम्ही, म्हणजे स्वराज्यातलं पहिलं धरण आहे. वा मामा, ते म्हणजे त्या काळी बांधलेलं आणि त्याचा पुरावा देखील आहे. अनेक नेते मंडळी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात सुद्धा की शिवापूरला स्वराज्यातलं पहिलं धरण आहे म्हणून नेते म्हणतात. त्याचा पुरावा आहे. त्यामुळं त्या धरणाला म्हणजे तुमचा स्पर्श झाला म्हणजे ही मोठी गोष्ट आहे. आमचं सौभाग्य आम्ही सौभाग्य आहे समजतो. ते. हो. सौभाग्य सर. राजपूत साहेब, हा. आता हे पाणंद रस्ते हा. आणि सर्वांगीण विकास कामाला हे तुम्ही जे इथे देणारे आनंद रस्त्यांच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, शासनाने GR काढलेला आहे. आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्ट आदेशच दिलेले आहेत. एकही पाणंद रस्ता त्या ठिकाणी ठेवणार नाही म्हणून. पाणंद रस्ते जर त्या ठिकाणी झाले तर शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल आणण्यासाठीचे एक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे जेवढे पाणंद रस्ते मॅपमध्ये आहेत तेवढे सगळे त्या ठिकाणी विकसित झाले पाहिजेत. त्याच्यामध्ये डांबरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, हे त्या ठिकाणी झाले पाहिजेत. त्यासाठीचा पाठपुरावा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. बरोबर. शेती माल नेणं असू द्यात किंवा आणणं असू द्यात, काही तो मार्ग मोकळा झाला पाहिजे. राजपूत साहेब, या प्रचार पत्रिकेमध्ये तुम्ही दिल्याप्रमाणे प्रत्येक महिन्यात एकदा एक जनता दरबार ठरवून, म्हणजे तुम्ही भरून थेट जी समस्या ज्या आहेत लोकांच्या ते निवारण करणार आहात. ही जी संकल्पना आहे, नेमकी संकल्पना कशी आली हे तुम्हाला मी काय? सांगतो की कसं असतं की लोकांना जोपर्यंत एखादी व्यक्ती जर काम करत असेल, आता समजा मला 4 गोष्टी जर माहित असतील तर मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. अगदी बरोबर. किंवा योजना मला कळल्या असतील तर त्या मी कशा लोकांपर्यंत पोहोचवणार हे माझ्या डोक्यात चालत असतं सारखं. कुठली योजना, आता मध्यंतरी मेंढीपालन असेल, पंचायत समितीची योजना आहे, गाई गोठ्यांसाठी अनुदान असेल, त्या सुद्धा योजना आहेत. त्या योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण जर जनतेपर्यंत पोहोचायचं असेल तर आपण जनतेसाठी उपलब्ध पाहिजे. मग जनतेसाठी उपलब्ध असण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार त्या ठिकाणी भरवला गेला पाहिजे. आणि त्यामध्ये जे कोण इच्छुक असतील, जे नेते मंडळी असतील, कोण असतील, ज्यांना यायचं असतील, आपण त्यांना आमंत्रित करू, त्यांना बोलू, भागातल्या समस्या त्या ठिकाणी मांडू. काय समस्या असतील त्या जागेवर सगळं सोडलं, सॉल्व्ह झालं पाहिजे. बरोबर आहे. महाराजांच्या काळातही जनता दरबार भरायचे. हा जो संकल्प आहे, संस्कार आहेत तुमचे तिथून आलेले, हे स्तुत्य आहे खरंच. शिवापूर येथील काही ज्ञानगंगा स्टेडियम जे अत्याधुनिक तुम्ही करणार आहात, जे मैदानी तसेच इनडोअर गेमसाठी आधुनिक क्रीडा संकुल उभारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार, नेमकं काय? आता असं आहे की आमच्या भागातील तरुण हे जर खेळासाठी म्हटलं तर फक्त ज्ञानगंगा स्टेडियमकडे बघतो. म्हणजे आमच्या
गुरुकुलच्या पुढचंच मैदान थोडक्यात. आता PMRD ने तिथं खेळासाठीचं आरक्षण त्या ठिकाणी बरोबर. केलेलं आहे. म्हणजे प्ले एरिया म्हणून तिथं डिक्लेअर केलेलं आहे, आरक्षण टाकलेलं आहे तिथं. जरी ते आता PMRDचं नियोजन आराखडा जरी रद्द झाला असला तरी त्या ठिकाणी आपण परत त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की तिथं प्ले ग्राउंडच व्हावं. पण आता प्ले ग्राउंड जर त्या ठिकाणी झालं असेल तर तिथं मला असं वाटतं की बाकीच्या इतर खेळासाठी सुद्धा आपण सुविधा उपलब्ध केली पाहिजे. म्हणजे बॅडमिंटन असेल, तिथं व्हॉलीबॉल असेल, कबड्डीचं एखादं ग्राउंड असेल, किंवा रनिंगचं ट्रॅक असेल. रनिंग करण्यासाठी आता कसं असतं, पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीला रनिंगचं ट्रॅक प्रॉपर पाहिजे. आणि बरीचशी मुलं काय करतात, बाहेर जातात. आणि इथं जर तो ट्रॅक आपण उपलब्ध करून दिला ग्राउंडवरती, मला असं वाटतं भागातल्या तरुणांना त्या ठिकाणी. आणि क्रिकेट विषय म्हटलं की आमच्या भागामध्ये खूप असं जोश भरलेला असतो तरुणामध्ये. कधी एकदा त्या ज्ञानगंगा स्टेडियम वरती जातो, कधी हातात बॅट घेतो आणि कधी सिक्सर मारतो, असंच त्या ठिकाणी उत्साह असतो, तो विचार करत असतो. तर ते मला असं वाटतं खूप चांगली संकल्पना आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. सोय आहे. तर प्रत्येक गावामध्ये जे नवीन सुसज्ज वाचनालय आहे आणि ग्रंथालय आहे, हे तुम्ही उभे करणार आहात. तर वाचनालय आणि ग्रंथालय खरं तर आता मोबाईलमुळं ही जी तरुण पिढी आहे ना, ती आता वाचनाकडे त्यांचं दुर्लक्ष होत चाललंय, आपण बघतोय. खरंय. आणि आपल्या जे महान नेते असतील किंवा महान व्यक्तिमत्व असलेली जी व्यक्ती असतील, तर त्यांचं जे ज्ञान आहे, मला असं वाटतं फक्त मोबाईल मधून आपल्याला मिळू शकत नाही. अण्णाभाऊ साठेंना जर तुम्ही वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही वाचलं, त्यांच्या काही पुस्तकं आहेत, तर ती अशी पुस्तकं जर आपण वाचनाचा छंद जर जोपासला पाहिजे. मला असं वाटते 21वं शतक हे ज्ञानाचं शतक आहे. आणि बदल घडवायचा असेल, या तरुणांना ज्ञानाधिष्ठित करणं आवश्यक आहे. खरं. तर त्यामुळं आणि ज्ञान प्राप्त करण्याचं जरी मार्ग हा संगणकापासून होत असेल, म्हणजे कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधून जरी ज्ञान आपल्याला मिळत असलं, तरी वाचन संस्कृती ही त्या ठिकाणी वाढली पाहिजे. त्यासाठी एक सुसज्ज आणि शांत एक असं ठिकाण पाहिजे की जिथून आपल्याला 2, 3, 4 पानं जरी वाचली तर त्यातून आपल्याला ज्ञान घेता येईल. अशा पद्धतीचं वाचनालय आपण कशा पद्धतीने उभारू शकू, यासाठी आपण प्रयत्नशील त्या ठिकाणी असणार आहोत. बरोबर. राजपूत साहेब, मी मुलाखतीच्या सुरुवातीपासून तुमच्या त्या माळेकडे पाहतोय. ही एक संप्रदायाची जी माळ आहे, जी विठ्ठलांची जी माळ आहे, ही भागवत जी पताका आहे, ही भागवत पताका आता तुम्ही या पत्रकामध्ये सांगितलं की भजनी मंडळींना जे आवश्यक साहित्य पुरवठा तुम्ही करून देणार आहात, ते स्थानिक कला आणि परंपरेला तुम्ही प्रोत्साहन देणार आहात. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता आणि हे जे संप्रदाय तुम्ही कसा जपलाय आजपर्यंत? आता याचं असं आहे की जर समाजकार्य करायचं किंवा बदल घडवायचा असेल कुठलाही, तर बदल मला असं वाटतं प्रथम आपल्यापासून, म्हणजे सुरुवात ही आपल्यापासून करावी लागते. आणि त्यामुळं मी खरं तर त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करूनच सामाजिक सेवेमध्ये मी लागलोय. आणि भजनी मंडळाकडे माझा एक चांगलं म्हणजे माझा संपर्क असतो. त्या लोकांशी माझं चांगलं वैचारिक दृष्ट्या आमचं बोलणंही त्या ठिकाणी होतं. तर त्यांच्याही काही खूप समस्या असतात की त्यांना आवश्यक भजन जे काही साहित्य लागतं, ते साहित्य आपण कुठल्या ना कुठल्या मार्गातून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. तर अशा पद्धतीचे पत्रव्यवहार देखील आपण करतोय. आणि शासन सुद्धा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या लोकांकडे सुद्धा एक चांगल्या पद्धतीने त्यांना सुद्धा योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पाहतायत. तर त्यामुळे त्या योजना ह्या आमच्या भागातील भजनी मंडळाला मिळाव्यात, तर त्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नशील असणार आहे. त्यासाठी मी तो त्या ठिकाणी राजपूत साहेब, या भागातील प्रत्येक व्यक्तीला संगणक साक्षर बनवण्याचा उपक्रम तुम्ही राबवताय. नेमका हा संगणक साक्षर जो विषय आहे तो काय आपण सांगू इच्छितो की गेल्या 24 वर्षापासून गुरुकुल इन्स्टिट्यूट ऑफ IT ही माझी संस्था आहे. छोटी का संस्था आहे,
परंतु भागातील मुलांना आपण संगणक साक्षर केलेलं आहे. जवळजवळ 8,000 विद्यार्थ्यांना आतापर्यंत प्लस विद्यार्थ्यांना वेगवेगळं संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आपण स्वतःच्या पायावर उभं केलंय. आजही माझ्याकडं काही माझे जुने विद्यार्थी येतात, मला भेटतात, मला सांगतात की सर माझी कॉम्प्युटरची सुरुवात ही तुमच्या म्हणजे आपल्या गुरुकुलमधून झाली. मला जर इथं पाया मला तुम्ही दिला, मला काही माहिती नव्हतं ते मला तुम्ही दिलं, त्यामुळे मी पुढील शिक्षण प्रोग्रामिंगचं असेल किंवा कॉम्प्युटर क्षेत्रातली उच्च डिग्री मी घेऊ शकलो. एक प्रकारचं मला असं वाटते डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तो एक विचार त्या मुलांमध्ये त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न मी गेले अनेक वर्षापासून मी करतोय आणि हे निरंतर माझं काम आहे करत. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं अखंड काम ते त्या ठिकाणी चालू आहे आणि इथून पुढेही त्या ठिकाणी तसंच पद्धतीचं काम चालू असतं. या कामासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या काही ज्या इलेक्ट्रिकल हवामान केंद्र जे आहेत ते उभारण्यासाठी शासन दरबारी तुम्ही पाठपुरावा करताय, हे सगळ्यात महत्वाचं आहे की काय आहे नेमका हा? आता याच्यामध्ये असं आहे की मला असं वाटतं की तापमान किंवा आपल्या भागातलं हवामान हे नेमकं कसं असतं याचं रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे. मला असं वाटतं आमच्या गावामध्ये तर ते छोटंसं हवामान तापमापक किंवा पर्जन्यमान वेधशाळेचं जे पर्जन्यमापक असतं ते पर्जन्यमापक बसवलेलं आहे, पण त्याचा डेटा कुठे आहे? बसवलंय पण तो डेटा आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार कसा? बरं, आता तुम्हाला समजा शेती करायची असेल तर आपल्या भागातलं हवामान हे कुठल्या शेतासाठी पूरक आहे, काय पूरक आहे, म्हणजे कुठली त्या ठिकाणी म्हणजे शेतीचं त्या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकतो हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. किंवा आपल्या भागामध्ये पाऊस नेमका किती पडतो, किती MM पडतो, किंवा आपल्या भागामध्ये तापमान हे किती असतं, कुठल्या तापमानावरती हे कुठले शेतीचं पीक आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, याचा डेटा मला असं वाटते प्रत्येक गावामध्ये एक डिजिटल बोर्डवरती बाहेर ग्रामपंचायतीच्या बाहेर जसं एक डिजिटल बोर्ड असतो फिरणारा, त्यामध्ये त्या बोर्डवरती जर आपण लिहिलं की आजचं तापमान एवढं, पाऊस एवढा पडला, अशा अशा पद्धतीचं आपलं हवामान आहे. तुम्हाला सांगतो निसर्गाच्या पुढे तर काय कोणी जाऊ शकत नाही, हे तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना म्हणून आपला वेध घेता येतो, म्हणून त्या वेधशाळेचा जो तुम्ही हा जो मुद्दा आहे तुमचा, त्यामुळं अशा प्रकारचं आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तापमान हे त्या ठिकाणी प्रदर्शित व्हावं यासाठीचा प्रयत्न हा त्या ठिकाणी असणार आहे. राजपूत साहेब, येणारी जी पंचायत समिती निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये हे सगळे संकल्प जे आहेत ते घेऊन तुम्ही उतरणार आहात, तर काय नेमकी कशी संकल्पना आहे, काय विचार आहे? असं आहे की येणारी पंचायत समितीची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमचा खेड शिवापूर गण क्रमांक 83 यामध्ये OBC महिला असं आरक्षण लागलेलं आहे. आणि माझी पत्नी सौ मानसी दीपक राजपूत हिला मी आता माझ्यासोबत म्हणजे तिची स्वतःचीच इच्छा होती की मी जर समाजकार्य करत असेल तर मी तुमच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यामध्ये मी उतरणार आहे. तिने मला खूप आग्रह केला आणि समाजसेवा, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि विकास या 4 मुद्द्यांच्या आधारावरती माझी पत्नी आता येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभी राहील. माझी पत्नी काय किंवा मी काय तर त्या ठिकाणी उभं राहणार आहे. त्यामुळं जनतेकडून प्रतिसाद मिळेलच अशी मी आशा त्या ठिकाणी बाळगतो आणि माझं काम किंवा समाजकार्य हे निरंतर त्या ठिकाणी चालूच असणार आहे, एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो. राजपूत साहेब, हा संकल्प जो तुम्ही करता आहात, जनतेसाठी तुम्ही उभे आहात, नेमका आता जनतेला तुम्ही काय संदेश द्याल या निमित्ताने? आता त्यात असं आहे की राजकारणाची जर आपण बघितलं तर मतदारांना प्रलोभने दाखवणे किंवा मतदारांना आमिष दाखवणे आणि ते मतदान आपल्या बाजूने करून घेणे, हा जो पांडा पडलेला आहे म्हणजे पहिल्यापासून,
तर त्याला भेद करून आपण एक चांगल्या व्यक्तीला त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे. आणि जो काम करतो, थोडक्यात एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीचं जातीभेद करून त्याला त्याच्या उन्नतीपासून रोखणं, मला असं वाटतंय खूप मोठी गोष्ट आहे आणि चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि समाज हा त्या ठिकाणी चांगल्या व्यक्तींना नक्कीच साथ देत असतो. एवढं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. कितीही लोकांनी प्रलोभने दिली, कितीही मतदारांना आमिष दाखवलं, तरी मतदार राजा आहे. खरा राजा तोच आहे. त्यामुळे मतदार राजा हे ज्याचं बटन दाबायचं त्याच तो बटन दाबणार आहे. तुम्ही कितीही काही करा तरी ते ज्यांना माहिती आहे की बाबा कोण माणूस काय काम करू शकतो याची पूर्णपणे अभ्यास असतो. फक्त आता निवडणुकीच्या काळामध्येच फक्त काही लोक पळताना आपल्याला दिसतात, काही चेहरे फक्त निवडणुकीच्या वेळेसच दिसतात, पण प्रत्यक्षात मतदारांना माहित असतं की आपल्याला कुणाचं बटन त्या ठिकाणी दाबायचंय. त्यामुळे मीही जनतेला आवाहन करतो, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी इच्छुक आहे, तर आपणही मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ हे आमच्या शिवमोगा खोऱ्यामध्ये फुलवावं अशी जनतेला सुद्धा मी या निमित्ताने आवाहन करतो. तुमच्या या कार्याला तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि खूप छान वाटलं तुमच्याबरोबर बोलून. सुतार सर, आपण खूप छान असं अभ्यासू व्यक्ती आहात. खूप छान तुम्ही बोलला आणि आपणही वेळ काढला, त्याबद्दल आपलंही खूप मनापासून मी तुमच्या चॅनलला म्हणजे रामराम महाराष्ट्र या चॅनलला सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि एक म्हणजे वेळात वेळ काढून आपण एक समाजाच्या एक म्हणजे एक चांगला विचार घेऊन समाजासाठीचा चांगला विचार घेऊन आपण या ठिकाणी आलात. आपण माझा इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतलात, त्याबद्दल आपलं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. राजपूत साहेब, आपल्यासारखे जर एक जनसेवक जर उभे राहिले तर निश्चित हा जनतेचा विकास होणार निश्चित आहे. खूप खूप धन्यवाद. मनमोकळ्या गप्पा आणि बौद्धिक चर्चा या कार्यक्रमामध्ये मी सेलिब्रिटी अँकर रमाकांत सुतार, खेड शिवापूर. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.